आपण एक मस्त टिक्कीची रेसिपी करतोय, मटर काजू आणि आलूची टिक्की। आपण जे आवरण आहे बटाट्याचं, उकडलेल्या बटाट्याचं ते आपण तयार करून घेतलेलं आहे। बस उकडलेला बटाटा आहे, त्याच्यामध्ये थोडासा कॉर्नफ्लोअर आहे, थोडंसं मीठ आहे, बस एवढं एक केलेलं आहे। आणि सारण जे करायचं आहे आपल्याला, मटरचं सारण करायचं आहे ते केलेलं आहे आपण। थोडंसं तेल तापवलंय, त्याच्यामध्ये आलं आणि जिरा, हिरवी मिरची, थोडंसं लाल तिखट आणि मटर वगैरे टाकलेले आहेत आपण। थोडासा चाट मसाला टाकलाय, मीठ टाकलेलं आहे आणि हे सारण तयार करून आपण थंड करून घेतलेलं आहे। आणि जर आवडत असेल तर मी म्हटल्याप्रमाणे थोडीशी कोथिंबीर टाकायची, अजून छान लागेल, ती पण आपण टाकू शकतो। या दोन्ही गोष्टी आपण तयार केलेल्या आहेत। इकडे मी पॅन तापायला ठेवलेला आहे, पण त्याच्या आधी आपण या टिक्क्या आहेत त्या करून घेऊया। थोडासा तेलाचा हात घेऊया। सारण भरलेलं आहे आतमध्ये। बस सोबतीला याच्यासोबत आपल्याला आपली चिंचेची चटणी चालेल, सॉस चालेल, हिरवी चटणी जर असेल केलेली ती पण चालेल। पण तशी टिक्कीमध्येच स्वतःमध्ये खूप भरपूर मस्त टेस्टी अशी टिक्की असणार आहे, त्याच्यामुळे सॉस असला तरी चालेल थोडासा सोबत। आपल्या या टिक्क्या झालेल्या आहेत। आता थोडा रवा मी इथे घेणार आहे, बस। काजू लावलेला त्याला आणि थोडंसं रव्यामध्ये मी त्याला घोळून घेतोय, बस। आता हा साईज थोडा मोठा आहे, जर लहान साईज करायचं असेल थोडंसं लहान स्टफिंग होईल त्यात, पण लहान पण आपल्याला करता येईल। काम करू आपण 2 काजू लावूया, कारण टिक्क्या मोठ्या आहेत। पॅन तापलेला आहे, असं तेल टाकूया। त्याला व्यवस्थित गोल आकार दिलेला आहे आणि हे जाणार आहे पॅन मध्ये। स्टफिंग एकदम चटपटीत आणि टेस्टी असं स्टफिंग आहे, त्यामुळे टिक्क्या खाताना मजा येणार आहे, छान वाटणार आहे एकदम। आहा, मध्यम आचेवर आता त्याला मी मस्तपैकी परतून घेतो छान दोन्ही बाजूनी। या मटरचं जे स्टफिंग केलं आहे त्याच थोडंसं किसून घेतलेलं पनीर जरी टाकलं तरी चालेल, थोडंसं त्यांनी पण एक वेगळी टेस्ट आणि रिचनेस त्याला येऊ शकतो। आवडीवरती आहे आणि मुख्य म्हणजे उपलब्धतेवर पण आहे। दरवेळी या सगळ्या गोष्टी आपल्याकडे नसतात। जर असेल समजा आपल्याकडे दूध फाटलं असेल आणि त्याचं आपल्या उरतं ना, जे येतं पनीरसारखं जे उरतं त्याचं पण आपल्याला करता येईल, स्टफिंगमध्ये ॲड करता येईल। म्हणजे असलेल्या गोष्टी वापरून आपल्याला रेसिपीज करता येतील, करायला पाहिजेत। म्हणजे त्याचा वापर पण होतो, इनोव्हेशन पण होतं आणि वेगळी टेस्ट पण होते। हा रंग मस्त येतोय त्याला आता। बस ह्या 2 टिक्क्या तर होत आलेल्या आहेत, यांना थोडासा वेळ लागणार, 2-4 मिनिटं लागणार आहे। मी या दोन्हीकडनं
व्यवस्थित गोल्डन ब्राऊन त्यांना व्यवस्थित परतून घेतो आणि डिशमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मटार काजू आलू टिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेला बटाटा, कॉर्नफ्लॉवर, चाट मसाला, रवा, उकडलेली मटारची भरड, बडीशेप, काजू, आलं, हिरवी मिरची, जिरं, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेला बटाटा घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिरवी मिरची आणि आलं घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये उकडलेल्या मटार दाण्यांची भरड, अर्धा चमचा बडीशेप, तिखट आणि मीठ घालून सारण तयार करावं. ते एका प्लेट मध्ये काढून त्यात चाट मसाला घालावा. हाताला तेल लावून बटाट्याच्या मिश्रणाची पारी करावी. त्यामध्ये मटारचं सारण भरावं आणि टिक्की बनवून घ्याव्यात आणि या टिक्कीवर काजू तुकडा लावावा. एका प्लेट मध्ये रवा पसरवून त्यामध्ये या टिक्की घोळवाव्यात आणि फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर शॅलो फ्राय करून घ्याव्यात.